जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम मुडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. शालेय पोषण आहार समितीच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन वाढवून मिळावे, विमा संरक्षण मिळावे, शासकीय कर्मचारी म्हणून रुजू करून घ्यावे यांसह इतर मागण्यांसाठी आज नांदगाव पोलीस स्टेशन समोर आधारवड महिला संस्थेच्या महिलांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवू अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांनी भेट घेऊन हा निर्णय केवळ नांदगाव तालुक्याचा नसून संपूर्ण राज्याचा, यामुळे उपोषण मागे घ्या अशी विनंती केली आहे. मात्र सर्व महिलांनी याच विरोध केलाय. जोपर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. बोला, काय मागणी तुमची आता? केंद्र सरकारने जे पोषण आहाराचं जे मुलांना जे पोषण आहार ही योजना चालू केली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हा म्हणजे पूर्ण राज्याचे बाया जे काम करतात त्यांना फक्त 2,500 रुपये मानधन आहे आणि त्या मानधनामध्ये काहीच महिलांना परवडत नाही. त्याच्यामध्ये शाळा झाडणं, भांडे घासणं, स्वयंपाक करणं म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यात मोडतो. आणि काही शाळेंना शिपाई नाही तर ते सुद्धा कामं महिला करतात आणि फक्त 2,500 तटपून ज्या मानधनावर हे काम करत आहे. तर त्याच्यामध्ये काही शाळेनं अपघात पण होता, कोणाचे कुकर फुटता, कोणाचे होता, महिलांना अपघात होतो. त्यात आम्हाला ना सुरक्षा आहे ना विमा आहे. तर आज आम्ही इथे ज्या आमरण उपोषणाला बसलो आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्हाला निदान नाही तर 10,000 रुपये तरी मानधन भेटलं पाहिजे आणि त्याच्यात आम्हाला सुरक्षा आणि विमा पण योजना ही आम्हाला लागू केली पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. मागील आठवड्यात मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज कोसळलाय. यामुळे शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा दुवा निखळलाय. हा पूल नाही तर शहराच्या लोकसंख्येच्या 40% पेक्षा जास्त नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झालंय असे म्हटले तर वावगे ठरणार नाहीये. शालेय विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह अनेक छोटे मोठे व्यावसायिक, हातमजूर यांचे जनजीवन विस्कळीत झालंय. हा सर्व प्रकार संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहनशील मनमाडकर जनता व स्वार्थी राजकीय नेते मंडळींच्या निष्काळजीपणामुळे झालाय. काम कोणतेही असो, मनमाड शहरातील जनता एकदम सहनशील आहे आणि याच सहनशीलपणाचा फायदा विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी खुलेआम घेत आहे आणि या सगळ्यांचा नाहक त्रास शहरातील सर्वसामान्य माणसाला होतोय. मनमाड शहरातून पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जात असतो. या ठिकाणी अंडरपास एक ब्रिज, रेल्वे ब्रिज आहे. तो ब्रिज प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं, दुर्लक्षामुळं ढोसळला. त्यामुळे मनमाड शहराला जोडणारा हा एकमेव दुवा असून त्या भागातील आणि ह्या भागातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये 7-8 किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे. तरी संबंधित पुलाची नुसती डागडुजी न करता हा पूल नव्याने निर्माण करून मनमाड शहरातील नागरिकांना व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या व शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास केल्यास होणारे अपघात व नागरिकांच्या प्रवासात सुखसुविधा निर्माण होईल. त्यामुळं हा मार्ग तत्काळ नव्याने दुरुस्त करण्यात यावा. हा पूल आता डागडुजी न करता नव्याने तयार करण्यात यावा. नसेल होत तर किमान या महामार्गावर असलेली वाहतूक वळवून अवजड वाहतूक ही गावाबाहेर बायपास करून काढण्यात यावी अशी मागणी शहरात असलेल्या सर्वसामान्यांकडून करण्यात येते आहे. काय काय समस्या तोंड द्यावं लागतं? मी आता आपण ह्या भागात उभे आहे. मनमाड शहरातील 40% लोक या भागात आहे आणि या भागातून तिथं जाण्याकरता रस्ताच नाही आहे. त्यामुळं त्याकडचे जो भाग आहे मनमाड शहराचा, त्या भागातला जो परिसर आहे त्या ठिकाणी दवाखाने आहेत, अत्यंत महत्त्वाचे दवाखाने. त्याच पद्धतीने सर्व शाळा, कॉलेज त्या भागामध्ये आहे.
त्याच पद्धतीने मुख्य कार्यालय जे आहेत नगरपालिका असतील इतर सर्व कार्यालय ते सर्व त्या भागामध्ये आहे. त्यामुळं हा संपर्क हा तुटलेला आहे आणि यामुळं नागरिकांच्या मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली, त्रस्त झालेले आहेत आणि आर्थिक तंगीला सुद्धा या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी स्मशानभूमी सुद्धा त्या साईडला आहे. त्यामुळं इथल्या ज्या काही स्मशानभूमीत ज्या काय अंत्ययात्रा आहेत त्या कशा न्यायच्या, या ठिकाणी मरणाचा प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अत्यंत म्हणजे फार अवास्तविक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. काय मागणी तुमची आता? आमची मागणी एवढीच आहे, या देशाचे सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी जे काय प्राथमिक सुविधा आहे त्या आम्हाला या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजे. येणं जाणं ये जा हे प्राथमिक सुविधा आहे. याकरता तात्काळ दुसरा फ्लायओव्हर बनवण्यात यावा याची डागडुगी सुरूच आहे, आपण बघत आहात. परंतु दुसरा फ्लायओव्हरची आम्ही तात्काळ सर्व मनमाड शहराचे नागरिक मागणी करत आहोत. ही याची पूर्तता शासनाने करावी अशी विनंती करत आहोत. मनमाडला पूल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र उत्तर दक्षिण भागाला जोडणारा हा पूल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल देखील पाहायला मिळते. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. मालेगावचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शेख रशीद यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यांच्या मृत्यूनं मालेगावात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नुकतीच त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. एक लोकाभिमुख नेता म्हणून शेख रशीद यांची ओळख होती. काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. शेख रशीद हे माजी आमदार देखील होते. मालेगावचे ज्येष्ठ नेते असलेले माजी आमदार शेख रशीद यांचं निधन झालंय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. येवला तालुका पोलिसांनी सापळा रचून 97,500 रुपयांचा मद्यसाठा जप्त केलाय. 4 डिसेंबर रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला मनमाड रस्त्यावर सावरगाव परिसरामध्ये कार क्रमांक MH2 CH 1340 या कारमध्ये देशी विदेशी मद्यसाठा चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती येवला पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल, पोलीस कॉन्स्टेबल बनकर, इतर पोलीस कर्मचारी साध्या वेशामध्ये त्यांनी वाहनांची तपासणी करत असताना मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. संशयित असलेले आरोपी रामनाथ दत्तू शिंदे, राहणार चांदवड यांना कारसह मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलाय. पुढील तपास येवला तालुका पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. आज सायंकाळी आम्ही अवैध धंद्यांवरती आदरणीय पोलीस अधीक्षक शाजीभाऊ सो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अवैध धंद्यांवरती येवला तालुक्याच्या छाप टाकण्याची आमची मोहीम आयोजित केली होती. त्या दरम्यानमध्ये आम्हाला माहिती मिळाली की येवला ते मनमाड रोडवरती एक गाडी MH02 CH 1340 या गाडीतून देशी आणि विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहेत अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सावरगाव या ठिकाणी तिथे नाकाबंदी लावल्यानंतर सदरच्या पथकामध्ये आमचे API शिंदे साहेब, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पिसाळ, त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल बनकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल असे आम्ही तिथे प्लेन क्लॉथमध्ये ठेवले आणि सदरची गाडी येताच त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणतः 97,556 रुपयाची विदेशी दारू त्यामध्ये मिळून आलेली आहे. 12 बॉक्स त्यामध्ये मिळाले आहेत आणि यामध्ये जो इसम आहे रामा दत्तू शिंदे नावाचा जो इसम आहे राहणार चांदवडचा हा त्यामध्ये वाहतूक करताना मिळून आलेला आहे. त्यानंतर सदरची दारू ही कुठे घेऊन चालला होती याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत. साधारणतः 3 लाखाची ती गाडी आणि 97,956 रुपयाचा हा विदेशी मद्य साठा आम्ही जप्त केला. याबाबत अधिक तपास करत आहोत. सदरचा मद्यसाठा हा महाराष्ट्रातलाच आहे किंवा डुप्लिकेट आहे याबाबत देखील आम्ही सविस्तर तपास करत आहोत. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आज पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार व विद्यापीठातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. पत्रकारांच्या परिषदेत अधिकारी हजर असल्याचं पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कुलगुरूंनी या अधिकाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PG पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट प्रकल्पाच्या अंतर्गत कोविड-19 परिस्थितीत 5 आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, 46 राष्ट्रीय प्रशिक्षण,
27 राष्ट्रीय कार्यशाळा, 19 वेबिनार्स, त्याचबरोबर 73 तंत्रज्ञान व्याख्याने, 14 प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रमात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 25,536 शिक्षक, शास्त्रज्ञ आणि 29,435 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. हवामान, अद्ययावत शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या विषयावरील व्याख्यान व प्रशिक्षणाचा 6,168 शेतकऱ्यांना लाभ झाला. या कास्ट प्रकल्पाच्या अंतर्गत शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर यावर मोठे काम केले गेले. या प्रकल्पाने फळबागांच्या फवारणीसाठी विकसित केलेल्या रोबोटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले. याविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. जागर जनस्थानासाठी राजेंद्र साळवे, राहुरी, अहमदनगर. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटानं बैलगाड्या घेऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. टाळ मृदुंगाच्या गजरात, भजनाच्या लयीत हा मोर्चा काढत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपले मत व्यक्त केलंय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. द्राक्ष आहेत, कांदे आहेत, सोयाबीन आहे, ज्वारी आहे, बाजरी, सगळ्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. परंतु सरसकट पंचनामा करून मदत मिळावी या अपेक्षेने आम्ही सर्व शेतकरी बांधवांना एकत्र करून सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाचं जे मदत जाहीर केली होती शासनाने, तेही अजून सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि विमा कंपनीची फसवणुकीचं धोरण, 1 रुपयामध्ये विमा दिलेला आहे शासनाने, परंतु विमा कंपनीच्या अटी शर्तीमध्ये पिकाचं नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत तक्रार नोंदवली पाहिजे अशा प्रकारच्या अटी त्यामध्ये आहेत. परंतु 72 तासामध्ये विमा कंपनीचे मोबाईल, वेबसाईट या सर्व बंद असतात, जेणेकरून शेतकऱ्यांची तक्रार होत नाही आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ येत नाही. त्यामुळे शासनाने जो विमा कंपनीचं धोरण आहे तो विमा कंपन्यांसाठी मलिदा खाण्यासाठी तयार केलेला आहे. शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचत नाही. त्या आक्रोशाने आज शेतकरी एकत्र राहिलेले आहे आणि त्यामुळे प्रचंड भव्य मोर्चा काढून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन आहे. एकीकडे जायकवाडीला पाणी सोडलं जात आहे, मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये अनेक तालुके जे आहेत दुष्काळग्रस्त आहेत. कॅचमेंट एरिया हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जवळजवळ 56 TMCचा साठा आहे. परंतु 56 TMCचा साठा असून सुद्धा सिंचनासाठी आणि नाशिककरांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भांडावं लागत असेल तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. जेणेकरून ज्यावेळेस मेंढीगिरी समितीचा अहवाल तयार झाला त्यावेळेस 2004-05 मध्ये नाशिकची लोकसंख्या होती 6,56,000. आता ती लोकसंख्या गेलेली 22 लाख. त्यामुळे त्यावेळीची पाण्याची गरज होती 3 TMC आणि आता जी गरज आहे 7.5 TMC. त्यामुळे 3.5 TMCचा फरक हा मेंढीगिरी अहवालामध्ये तो बदल केला पाहिजे.
तो बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाशिककरांना पाणी मिळणार नाही. काय भावना आहे? खरं तर आपण बघितलं असेल मागील आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने सगळीकडे थैमान घातलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकं हे जमिनीवर आलेले आहेत, ते खराब होऊन गेलेले आहेत. द्राक्ष असेल, सोयाबीन असेल, भात असेल, गहू पेरणी झाली, गहू असेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांवर कुठं ना कुठं संकट येतं आणि मागील वर्षी सुद्धा अवकाळी पावसाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना पंचनामे झाले त्यांची जी मदत मिळायला पाहिजे शासनाकडनं ती मदत मिळाली नाही. या वर्षी सुद्धा शासन फक्त सांगतंय पंचनामे करा, बांधावर जात आहे, परंतु शेतकऱ्यांना खरी जी गरज आहे, जी मदत हवी आहे ती मदत मात्र मिळत नाहीये. हे आमची एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे की थेट पंचनामे व्हावे, सरसकट पंचनामे व्हावे आणि मागच्या वर्षीची जी काही मदत शासन ती देणार होती आणि ही एकत्र मिळून जर शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच या नाशिक जिल्ह्यातला आणि या महाराष्ट्रातला शेतकरी सुखावेल. खरं तर परिस्थिती नुकसान फार प्रचंड आहे आणि शासन एवढं नुकसान भरू शकत नाही, परंतु जे शक्य आहे, जे तुम्ही बोलले, जे तुम्ही डिक्लेअर केले आहे ते तरी कमीत कमी ते मदत सरकार शेतकऱ्यांमध्ये मिळाली पाहिजे. यासाठी हा संपूर्ण शेतकरी हा एकवटलेला आहे. खऱ्या अर्थानं रोष फार आहे आणि परंतु एका दिवसामध्ये सगळे शेतकरी हे एकत्र झालेले आहे. जर लवकरात लवकर ही भरपाई झाली नाही तर यापेक्षा काही पट हा मोठा. ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. शालिमार येथील पक्षाच्या कार्यालयापासून सकाळी हा मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. त्यात 20हून अधिक बैलगाड्या आणि ट्रॅक्टर देखील या मोर्चात पाहायला मिळाले. या मोर्चात बैलगाडीचे सारथ्य ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलं होतं. काही बैलगाड्यांमध्ये काही जण टाळ मृदुंग घेऊन बसले होते. त्याच मार्फत भजनाच्या सुरात शेतकऱ्यांची समस्या देखील मांडली जात होती. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरवर भगवे झेंडे लावून ठाकरे गटानं चांगलंच वातावरण निर्मिती केल्याचं देखील पाहायला मिळालं. शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी देण्यात आली. तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी दिलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. चांदवड येथे रेणुका कृषी प्रदर्शन भरले असून या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतोय. यामध्ये चांदवड तालुक्यासह जिल्ह्यातून शेतकरी वर्ग व मोठ्या संख्येने महिला वर्ग, कॉलेज विद्यार्थिनी हे भेट देताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी डॉक्टर आत्माराम कुंभारडे व डॉक्टर शिल्पा कुंभारडे यांनी खास महिलांसाठी लय भारी होम मिनिस्टर या मनोरंजनाच्या खेळाचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये दिलखुलास गप्पा गोष्टी, भन्नाट प्रश्न, सुमधुर मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी मनोरंजनाची खेळ, संगीत खुर्ची, दोरी उड्या, उखाणे यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या 5 महिला व 4 दिवस चाललेल्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या खास महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. यामध्ये लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढून 10 महिलांना या रेणुका कृषी प्रदर्शनाचे आयोजक डॉक्टर आत्माराम कुंभारडे व डॉक्टर शिल्पाताई कुंभारडे तसेच या प्रदर्शनाचे नियोजक वाबळे इव्हेंट यांचे संचालक अजय वाबळे यांच्या शुभ हस्ते मानाची पैठणी देत पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न झालाय. एक नाही एक बोलणी शाबास. नळाचं पाणी आलं ना यस हुशार झालाय. तुम्ही आता दुपारी जेवणाला काय खाता आणि संध्याकाळी काय खाता ते मला सांगा, म्हणजे मी पण तसंच करेन. सांगा सकाळी काय खाता नाश्त्याला, मग कधी जा ना. या वहिनी या इकडनं जा. या फक्त या चला अंगात जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. नाशिक जिल्ह्यातील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनेक शेतीउपयोगी वस्तू उपलब्ध व्हावे यासाठी रेणुका कृषी प्रदर्शन हे आयोजित करण्यात आलं आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना शेतीउपयोगी वस्तू उपलब्ध झाल्या आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याची सुरक्षा राखण्यासाठी टेक्सेल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद आणि गुजरात या कंपनीची शाखा ही उपलब्ध आहे. नाशिकमध्ये देखील ही शाखा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील कंपनी प्रतिनिधी असलेले प्रसाद आडके यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी अधिक माहिती घेण्याचं आवाहन यावेळी प्रसाद आडके यांनी केलं आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आहेत 94 22 99 24 50. तसेच नाशिक जिल्ह्यातील
चांदवड तालुका या ठिकाणी देखील त्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9850 40 26 51. दुसरा क्रमांक आहेत 95 18 35 92 73. त्याचबरोबर सिन्नर येथील देखील शेतकऱ्यांसाठी ही कंपनी उपलब्ध आहेत. तेथील संपर्क क्रमांक आहेत 95 11 88 57 16. त्याचबरोबर त्यांचा दुसरा मोबाईल क्रमांक आहेत 77 45 047 196. त्याचबरोबर येवलामध्ये देखील ही कंपनी कार्यरत आहे. तेथील संपर्क क्रमांक आहे 98 22 68 22 11. त्याबरोबर सटाणा या ठिकाणी असलेल्या प्रतिनिधींचा संपर्क क्रमांक आहे 94 23 13 10 13. मालेगाव येथील प्रतिनिधींचा नंबर आहे 98 23 088 536. त्याचबरोबर दुसरा क्रमांक आहे 86 69 098 534. त्याचबरोबर ही कंपनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात देखील उपलब्ध आहे. तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी आपण 94 22 99 24 98. त्याचबरोबर 96 65 22 74 56 या मोबाईल नंबरवर फोन करून आपण अधिक माहिती घेऊ शकता. सर काय सांगाल तुमच्या ह्या कंपनीच्या कामाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आव्हान करताय काय सांगाल? आज रोजी आज आमची कंपनी आहे ती 1989 पासून 1989मध्ये याचं फाउंडेशन झालेलं आहे. 1989 पासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये एक्सेल ही कंपनी काम करत आहे. 2006 पासून शेतकऱ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. 2006 पासून ते आत्ता गेली तर एक 14 ते 15 वर्ष चांदवड असो किंवा कोणत्याही महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात असो एक्सेल ही कंपनी अग्रगण्य आहे. आणि ज्याचं शेतकऱ्याचा कागद जो ज्याला जन्म दिला, ज्याला जिओ मेम्ब्रेन असं म्हणतात म्हणजे व्यावसायिक रूपात, तर ते जिओ मेम्ब्रेनचं जे म्हणजे ज्याला जन्म घातला ती टेक्सेल हीच कंपनी. टेक्सेल ह्या कंपनीचं 2006 पासून शेतकऱ्यांच्या लाईनिंगमध्ये काम सुरुवात केलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या टेक्सेलचं काम हे उत्तमरित्या चालू आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांची देखील भरभराट झालेली आहे. पाण्याची काय टंचाई वगैरे असते तर यावर्षी जो दुष्काळ जाणवलेला आहे तर यावर्षी शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे की जर शेतकरी असेल तरच पुढची शेती होणार आहे. याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांनी देखील जागरूक होणं गरजेचं आहे. आणि शेतकरी करताना लोकांनी म्हणजे जर फिनिशिंग त्याची प्रॉपर असेल, जे आपण त्याला माती टाकतो त्याची दबाई करतो ते सर्व करतो ते जर व्यवस्थित असेल तर तुमच्या कागदाची लाईफ 10च्या ऐवजी ती 15 वर्ष पण निघते. फक्त तुमची फिनिशिंग व्यवस्थित असेल. आणि जर तुम्ही टेक्सेलचा जर कागद घेतला तर तुमच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये जवळपास 15 वर्षापूर्वीची तळे टेक्सेलचे आहेत. जर कोणाला काही संपर्क साधायचा असेल तर आम्ही तसा नंबर देखील तुम्हाला पुरवू शकतो. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी प्रदर्शनामध्ये या स्टॉलमध्ये भरभरून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय. या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी देखील आपले मत व्यक्त केलंय. काय नाव आपलं? रामनाथ गलाडे. कुठले आपण? गोरेगाव. ह्या कंपनीचा कागद कधी घेतला तुम्ही? 16 मध्ये. कसा वाटलं तुम्हाला? छान. नुसतं छान आहे का चांगलं आहे? चांगलं आहे. चांगलं. वापर चालू आहे का? शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय आहे त्याची अडचण काही तडे वगैरे काय असं काय वाटत नाही? एकदम नक्की ना. साहेबराव ठोंबरे, माल तालुका चांदवड, राहणार गोरेगाव. टॅक्सचा कागद हा अतिउत्तम कागद आहे. मी 2014मध्ये घेतलेला होता. तो अजूनही मला वाटतं का अजून 2-5 वर्षे अजून 7 वर्षे तो लाईफ काढू शकतो. इतका मजबूत आणि टिकाऊ कागद आहे. कुठल्या प्रकारचं पाण्याचं कुठल्याही बी त्याच्यातून निचरा होत नाही. आणि पाण्याची क्षमता सुद्धा टिकून ठेवणे चांगली क्षमता काही वाटत नाही. काहीच नाही. हा चांगला आहे. पाण्याची बाष्पीभवन सुद्धा कमी करतो. फिटिंग सुटली त्याची फिटिंग चांगली असल्यामुळे बाष्पीभवन सुद्धा कमी होतं. तापतो कमी त्याची फिटिंग केल्यामुळे टिकाऊ चांगलं आहे. सावंत भूषण भाऊसाहेब. कुठले आपण? तालुका चांदवड. हा कागद कधीपासून वापरतो तुम्ही? मी म्हणजे दोनदा टाकलेला आहे. पहिले मी 15 वर्ष या कागदावर टाकले. आता नंतर पण कमीत कमी साधारण 4 महिने टाकला मी ह्याच कंपनीचा वापरला आहे दुसऱ्यांदा. आता कसं वाटतं? त्याचा एक विषय असा आहे की जी आपण बारीक घडी जी पडती पाण्याच्या दागाने तिच्या उन्हाच्या फिरून पडल्या तरी तिला बारीक काढा जात नाही. त्या तड्यामुळे जास्तीत जास्त कागद दिसत होत्या. या कागदाला तो बारीक काढा जात नाही त्यामुळे त्याची लाईफ जास्त नाही. शेतकऱ्यांनी या स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन देखील स्थानिक कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. या ठिकाणी शेतकऱ्यांना
टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या विविध कागद, ज्याप्रमाणे आपण अनेक ठिकाणी शेततळे असतील, त्याचबरोबर शेती पिकांसाठी लागणारा मल्चिंग पेपर, अशा अनेक पेपर, त्याचबरोबर कागद मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला जात टेक्सटाईल इंडस्ट्रीट या ठिकाणच्या स्टॉलला भेट देण्याचं आवाहन देखील या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं आहे. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. देवळेली गाव येथील मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचं भूमिपूजन आमदार सरोज आहिरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय. आमदार सरोज आहिरे यांच्या पाठपुराव्याने गावातील रस्ते, अण्णाभाऊ साठे नगर सभागृह कार्यालय, व्यायामशाळा, अहिल्याबाई होळकर स्मारक, दंडेमारुती मंदिर, कब्रस्तान दुरुस्ती, यशवंत मंडई जीर्णोद्धार, त्याचबरोबर आदी इतर कामांची मंजुरी घेण्यात आली असून लवकरच इतर कामांचंही भूमिपूजन होणार असल्याचं आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलंय. आज माझं जन्मगाव, माझी जन्मभूमी देवळली गाव या ठिकाणी सर्कल ऑफिस, मंडळ कार्यालय व तलाठी कार्यालय, मंजूर रक्कम 40 लाख या कामाचं भूमिपूजन आज पार पडलेलं आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माझ्या महिला भगिनी व माझे तरुण बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर आज मनापासूनचा आनंद होतोय की आमदार झाल्यानंतर एक मोठं आणि चांगलं काम, कारण नळ, पाणी, गटर हे सगळं कॉमन महानगरपालिकेचे नगरसेवकही माध्यमातून करत आहात. अनेक लोकांनी ही कामं केलेली आहे. मी 2017ला नगरसेवक झाल्यानंतर इथे कामे केली, पण एका आमदाराने वैधानिक पदावर बसल्यानंतर काय जबाबदारी पार पाडली पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर मला बघितलं की मी ह्या गल्लीबोळांमध्ये मी खेळलेली आहे लहानपणापासून. हे तलाठी कार्यालय जे होतं, इथे कुठल्याही गोष्टीचा सातबारा काढणं असेल, अनेक गोष्टीला वेळोवेळी मी स्वतः तिथे येत होते. प्रचंड मोठी दुर्गंधी या सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून या परिसरात होती. त्याचबरोबर अतिशय म्हणजे गळक्या परिस्थितीत इथले सर्कल असतील, तलाठी असतील, सर्व कर्मचारी असतील, तसेच बसून शेतकरी बांधवांची, नागरिकांची सेवा करत होते. परंतु आपण 2022च्या बजेटमध्ये फाईल थोडी पुटअप केली. 2021ला मध्यंतरी आपण सर्वांनी बघितलं, 2020ला कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये जास्त काही कामं आपल्याला कोणालाच करता आली नाही. 2021 पासून फाईलचा पाठपुरावा केला आणि देवळाली गावाबरोबरच जे काही 5 मंडल कार्यालय आहेत आपले भगूर पासून मैरवणी, आज मैरवणीचं पण जागेचा प्रश्न मी जवळपास सोडवून आलेला आहे. 5 मंडल कार्यालय आणि 6 तलाठी कार्यालय असं हे काम आपण मंजूर केलं. त्याला जवळपास 4,25,00,000 निधी हा उपलब्ध झालेला आहे. यावेळी त्र्यंबकदादा गायकवाड, पंचायत समितीचे शांताराम बापू कदम, बाळनाथ सरोदे, निवृत्ती अरिंगळे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, अशोक खालकर, मनोहर कोरंडे, चंदू साडे, शिवाजी भोर, भाईजान बाटलीवाले, असलम मणियार, बाळासाहेब मते, मंगेश लांडगे, चैतन्य देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी त्र्यंबकदादा गायकवाड यांसह निवृत्ती अरिंगळे यांनी देखील आपले मत व्यक्त करत आमदार सरोज आहेर यांनी केलेल्या विकास कामांसाठी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशा शुभेच्छा देत त्यांचे आभार देखील मानले. कन्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या धडाडीच्या आणि कार्यक्षम असणाऱ्या आमदार सरोजताई आहिरे यांनी देवळाली गावामध्ये अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सुरू केलेले. आज या ठिकाणी तलाठी ऑफिस, सर्कल ऑफिस हे फार जुनं झालं होतं आणि ते फार मोडकळीला आलं होतं आणि अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून च्या अगोदर हे कार्यालय होतं, परंतु त्याच्याकडे अद्यापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये अनेक आमदार झाले पण त्यांनी कोणी लक्ष दिलं नव्हतं.
परंतु सरोजताईंनी अतिशय ते हेरलं आणि बरोबर मोडकळीत आलेलं हे जे कार्यालय त्याचे दुरुस्तीचं काम, त्याचं नवीन करण्याचं काम त्यांनी हाताशी घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कार्यालयाचं काम त्यांच्या हातून होतंय. हे खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्या देवळाली गावच्या नागरिकांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं फार मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. त्यांना अजितदादाचं या ठिकाणी फार मोठं पाठबळ मिळाल्यामुळं त्यांनी सगळ्यात जास्त निधी या नाशिक जिल्ह्यामध्ये आणला असतात तर त्या सरोजताईंनी आणलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर असो, रस्त्याचे काम असो, WMचे काम असो, त्यांनी सगळे कामामध्ये त्यांनी अग्रेसर घेतलेलं आहे. अशा या कार्यक्षम असणाऱ्या आमदार यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांचे वडील बाबूलालजी आहिरे हे आमदार होते, आम्ही त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना निवडून आणण्याकरता फार मोठा प्रयत्न केला. त्यावेळेला अतिशय मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये ते निवडून आले. आमदार विकास कन्या सरोजजी आहेर यांच्या निधीतून आज देवळाली गाव येथील तलाठी ऑफिस आणि सर्कल ऑफिस याचं बांधकामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केले. जवळजवळ 600-650 कोटीचे कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आणि त्या विशेषतः त्यांचा जन्म याच देवळाली गावामध्ये झालेला आहे आणि या देवळाली गावापासूनच या मतदारसंघाची सुरुवात होते. आणि त्यांना इथले कामं सगळे माहीत असल्या कारणानं एक एक काम त्यांनी या ठिकाणी केलेलं. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 75-100 वर्षापूर्वीची ही तलाठी कार्यालयाची इमारत होती, ती अतिशय जीर्ण झालेली होती. ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब या ठिकाणी हे काम धरलं आणि आज त्याचं सुरुवात या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे देवळाली गावामध्ये मारुती मंदिर आहे. त्या दंड्या मारुती मंदिराचं कामासाठी त्यांनी सभामंडपासाठी 50 लाखाचा निधी त्यांच्या निधीतून या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे याच देवळाली गावामध्ये व्यायाम शाळेचं 1.5 कोटीचं काम त्यांनी हातात घेतलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावात फार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केलेलं आहे. देवळाली मतदारसंघात 5 ठिकाणी सर्कल ऑफिस, 6 ठिकाणी तलाठी कार्यालय मंजूर झाली आहेत. त्यांची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. ही कामे लवकरच सुरू होतील अशी माहिती देखील यावेळी आमदार सरोज आहेर यांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, देवळाली, नाशिक. भारत हा कृषीप्रधान देश असून या देशात अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र विज्ञानाची जोड सोबत घेऊन शेती केली तर नक्कीच यशस्वी देखील ठरत असते, असा देखील अनेक अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला. मात्र शाश्वत शेती जर केली तर भरघोस उत्पादन मिळू शकतं. श्री साई माऊली ग्रुप यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, विषमुक्ती, चिंतामुक्ती करत शेती कशी केली जावे याची माहिती दिली आहे. सदाबहार पिकांच्या संदर्भात शेतकरी कसा कर्जमुक्त होईल आणि त्यातलाच एक अनुभव सांगितला आहे जोपूळ येथील शेतकरी सुभाष पंढरीनाथ धामणे यांनी. बघूया. मी सुभाष पंढरीनाथ धामणे, जोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथून बोलत आहे. आपण सेंद्रिय शाश्वत शेती, विषमुक्त, कर्जमुक्त, चिंतामुक्त शेती शेतकऱ्यांना देतो आहे. तर आपण 14 प्रकारचे फळपिकं शेतकऱ्यांना दिलेले आहे. कांदे, वांगे, द्राक्षे, टमाटे या शेतीत जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्याला शेतीची परवडत नाही, त्यावर आपण उपाय म्हणून शाश्वत फळशेती, पेरू, आंबा, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, काजू, फणस, आवळ्याकडो, चिंच, मोहवणी यासारखे कमी खर्चामध्ये येणारे आणि जास्त उत्पन्न देणारे जे पिकं आहे ती शेतकऱ्यांना आपण देतो आहे. त्याबद्दल आता कोणचे पीक आहे तसे, कोणचं पीक आहे ते जास्त फळ देणार? जास्त फळ त्याच्यामध्ये आपण जे 3 पिकं असे निवडलेले आहे का शाश्वतमध्ये. शेतकऱ्याला ATM म्हणून आपण पेरू देतो आहे, सदाबहार वाहन म्हणून. तो वर्षभर आपल्याला माल देतो आहे. एकरी एका झाडावर आपल्याला 20 किलो माल आपण आपल्या टेक्नॉलॉजी वापरतो आहे. त्याला बॉन्साय टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला. स्टॉप अँड गो पद्धतीनं झाड छोटं ठेवतो. 2 फुटावर झाडाची लागवड करतो आहे आपण. त्याच्यामुळं आपल्याला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न भेटतं. 3-3 एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये शेतकऱ्याला कसं भेटेल आणि शेतकरी कसं समृद्ध होईल त्याच्यासाठी आपण ती टेक्नॉलॉजी वापरतो आहे.
तर ती टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करून आपण प्लॉट डेव्हलप केलेले आहे, ते शेतकरी येऊन बघू शकतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्या पेरूच्या उत्पन्नात शाश्वत उत्पन्न भेटणार आहे. एक झाड आपलं वर्षभरामध्ये 20 किलो माल देतं आहे आणि वर्षभर माल चालू असल्यामुळं शेतकऱ्यांना वर्षभर पैसा जेव्हा पाहिजे ते गरज असेल तेव्हा उपलब्ध होतो. म्हणजे आपण ते शेतकऱ्याला ATM दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण शेतकऱ्याला 10 वर्षानं जे काही उत्पन्न देतात ते LIC सारखे आपण त्याला नाव दिलेलं आहे. हे पेरू म्हणजे ATM आणि मोहगणी, चंदन असे जे 10 वर्षी उत्पन्न देणार आहे. सागासारखं जे मोहगणीचं झाड आहे ते जहाज बांधणीसाठी जातं. त्याचं फर्निचर महागडं होतं, ते लाकूड त्याला जातं. पण आपण फर्निचरला जहाज बांधलेलं जातं का नाही, त्याच्याऐवजी जळावं लाकूड म्हणून जरी ते लाकूड विकलं तरी ते उत्पन्न लाखात देणार आहे, कोटीत देणार आहे. एक झाड 5 ते 10 टन वजन देतं. ते 100 ते 110-90 अशा उंचीला 10 वर्षामध्ये जातं. आणि 5 टनाचं वजन जळावं लाकूड 5 रुपये जरी किलो म्हणलं तरी 5,000 रुपये टन होतो येतो. 3 टन 5 टनाचं 15-20 हजार रुपये एक झाड देणार आहे. तुमच्या नुसत्या बांधाला जरी तुम्ही 1000 झाडं लावले, 500 झाडं लावले तरी तुमचं उत्पन्न कोटीमध्ये भेटणार आहे. त्याचं असं LIC आपण देतो आहे शेतकऱ्यांना. त्याप्रमाणे पेन्शन पण आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करतो आहे. जी चिंच आपण शेतकऱ्यांना देतो आहे त्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी एकदा लागवड केली तर 2-3 वर्ष पाणी द्यायचं आहे, नंतर त्याला पाणी द्यायचं नाही. शेतकरी फक्त पैसे घेण्यासाठीच त्या शेतीकडे बघेल. त्याच्यात येणारे व्यापारी ते आधीच पैसे जमा करताय, ॲडव्हान्स म्हणून पैसे देऊन त्या पिकाचे पैसे शेतकऱ्याला उपलब्ध होतात. अशी शेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. एकदा लागवड झाली का 300-400 वर्ष ती शेती पिढ्याने पिढ्या चालणारी आहे. शेतकऱ्याला पेन्शन भेटते ती. अशा पद्धतीने शेतकरी आपण याच्या रासायनिक पेस्टिसाईड मजुरी सर्व त्याच्यावर जगताय. त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला कसं उपलब्ध होईल ते बघतो. अशा पद्धतीने आपण जे 14 पिकं दिलेली त्याची लागवड, त्याचं मार्गदर्शन, झाड बनवून देणं, आलेला माल विकून देणं, शेतकऱ्याला मजूर लागले तर मजूर पुरवणं, काही मशिनरी लागू, जेवढं शेतकऱ्याला गरज आहे तेवढे आपण पुरवतोय. म्हणजे टॉप टू बॉटम काम करून आपण शेतकऱ्याला आपण त्याला सर्व्हिस देतोय, ते लागवडी करून देतोय. आपल्याला अधिक माहिती अजून हवी असेल आपण 7498 190 176 या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकता. पारंपरिक शेती व्यवसाय म्हणजे कांदा, द्राक्ष व इतर शेती पिकं, पण या पिकाला फाटा देत शाश्वत शेतीकडे वळावे आणि भरघोस उत्पादनं घ्यावं आणि तरच शेतकरी हा यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे लक्ष देऊन आपल्या शेतीची वाटचाल करावी आणि शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती, विषमुक्ती, चिंतामुक्ती होत सदाबहार शेती करावी. तसंच या शेतकऱ्यांच्या अनुभवातून बघायला मिळालं. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. कोहिनर पॉन्डलँडर प्रायव्हेट लिमिटेड संचलित संचित एंटरप्राइजेस हे अधिकृत शेततळ्याचे कागद विक्रेते असून दुष्काळमुक्त भारत 10 वर्ष वॉरंटी असलेले सन 1964 पासून औद्योगिक क्षेत्रात व कृषी क्षेत्रात सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव नामांकित कंपनी म्हणजेच कोहिनूर पॉन्डलँडर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या कंपनीचे अधिकृत विक्रेते हे संचित एंटरप्राइजेस हे असून त्यांची नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव या ठिकाणी त्यांची विक्री केंद्र आहेत. शेततळ्यांचे कागद, ताडपत्री, मल्चिंग पेपर, मुरघास पॅक, शेततळ्यांचा कागद, ब्लड ब्लू गांडूळ खत, बॅग, शेडनेट, गारवा शेतकऱ्यांच्या 750 ते 1000 मायक्रोन साईजचं कागद त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर LRN मशीन 50 ते 80 फूट खोल विहिरीचे आणि शेततळ्यांचे 210, 120, 220 मशीनद्वारे खोदकाम देखील करून मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी लेवलिंग पाईपलाईन याकरिता देखील त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहे. त्यासाठी संजय निवृत्ती ढोणे, मनमाड, नांदगाव यांना संपर्क साधून आपल्या शेतीसाठी त्यांची मदत घेऊ शकता. त्यांचा संपर्क क्रमांक 9552 22 17 28. त्यांचा दुसरा मोबाईल क्रमांक आहे 82 75 29 19 97. कोहिनूर पॉन्डलँडर प्रायव्हेट लिमिटेड संचलित संचित एंटरप्राइजेस या अधिकृत विक्रेत्यांना चांदवड येथील रेणुका कृषी प्रदर्शनात त्यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ शकता, असे आवाहन या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केलं आहे. कंपनीचं कागद मी 2000 साली सांगते 9 वर्षापूर्वी टाकला आहे. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. नाही लिखित वगैरे काहीच नाही अजूनपर्यंत. एकदम बेस्ट क्वालिटी. हो अजून 4-5 वर्ष वगैरे टेन्शन नाही अजून.
जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांनी पळसे गटात विकास कामांसाठी तब्बल 13 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. खासदार गोडसे यांनी पळसे गटाचा दौरा करत विविध विकास कामांचा लोकार्पण तसेच भूमिपूजनाचा सोहळा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न केला आहे. नाशिक लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेसाठी कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. हेमंत गोडसे यांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा झंझावात अजूनही पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासदार गोडसेंच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याच कामांसाठी हेमंत गोडसे यांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा झंझावात पाहायला मिळतोय. अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भाग त्याचबरोबर शहरी भाग याचा समतोल राखत नाशिक लोकसभेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे. त्यातून हेमंत गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला असून त्याच अनुषंगानं पळसे गटात खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांसाठी विविध विकास कामांचा प्रश्न मार्गी लावत तब्बल 19 कामांचे भूमिपूजन आणि 27 कामांचे लोकार्पण संपन्न केले. याबरोबर या कार्यक्रमाच्या प्रसंगी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि अनेक नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते. जागर जनस्थानासाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. चांदवडसारख्या ग्रामीण भागात प्रथमच भरणारे कृषी प्रदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल. तसेच शेतकरी, महिला व बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले. कृषी प्रदर्शनाला भेटीप्रसंगी दुसऱ्या सत्रात पवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव वाघ तर व्यासपीठावर आयोजक डॉक्टर आत्माराम कुंभारडे, डॉक्टर शिल्पा कुंभारडे, इन्व्हेट प्रमुख अजय वाबळे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी जयंत गायकवाड, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉक्टर नितीन गांगुर्डे, योगेश ढोमसे, बाळासाहेब माळी, राजेश गांगुर्डे, वाल्मिक वानखेडे, डॉक्टर उमेश काळे, गणपत ठाकरे, सचिन निकम आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी महिला बचत गटांच्या संदर्भात तसेच झालेल्या अवकाळी पावसाच्या संदर्भात शासनास नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले व अधिक माहिती देखील दिली आहे. जे चांदवडला आयोजित झालेलं आहे या सगळ्यांनी हे प्रदर्शन जे आयोजित केलं मी त्यांचे मनापासून आभार मानते की अतिशय चांगलं अशी सुरुवात यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केली. आणि आपण बघितलं तर खूप असे चांगले स्टॉल्स लागले ज्याच्यामध्ये आधुनिक यंत्र असतील, काही अवजारं असतील, शेतीसाठीची माहिती असेल जी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची गरजेची आहे. सॉईल हेल्थ कार्डच्या बाबतीत असेल, शेतीचं मातीचं परीक्षण असेल, बीज परीक्षण असेल याची माहिती. आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा ह्या शेतकऱ्यांसाठीची माहिती पोचली पाहिजे. परंतु अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून खरा जनजागर हा होतो, अवेअरनेस येतो. मला वाटतं अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन हे आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित करून शेतकऱ्यांना खूप मोठी मदत, दिलासा या माध्यमातून देण्याचा यांचा जो प्रयत्न आहे मी त्यांचं अभिनंदनही करते. आणि आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना इथे येऊन प्रदर्शनामधली माहिती घ्यावी आणि आपल्या शेतीसाठी जी काही मदतीची गरजेची इथे व्यवस्था असेल, यंत्र असतील, अवजार असतील याची माहिती घ्यावी आणि आज आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून शेतीसाठी काय करू शकतो याची माहिती आणि वेगवेगळ्या पिकांवरचे रोग नियंत्रण याबद्दलची माहिती, जे सगळे फर्टिलायझर असतील, केमिकल्स असतील याची माहिती ही खूप चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनामध्ये आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आमच्या महिला बचत गटाचे सुद्धा इथे स्टॉल्स लागलेले आहेत. वोकल फॉर लोकल जेव्हा आपण कन्सेप्ट घेऊन चाललो आहोत, आपली संकल्पना आहे, त्यासाठी हे चांगलं एक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. त्याबरोबरच वेगवेगळे सत्र आयोजित केले की ज्या माध्यमातून तज्ज्ञांची इथे व्याख्यानं होणार आहेत आणि वक्ते येणार आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते देखील गाईड करणार आहेत. मला वाटतं हे कृषी प्रदर्शन पहिल्यांदाच असं होतं आहे चांदवडमध्ये. मी मनापासून अभिनंदन करते डॉक्टर कुंभारडे, डॉक्टर राहुलदादा आहेर यांचं आणि सगळ्या टीमचं. ज्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वाबळेंच्या माध्यमातून देखील चांगली मदत झालेली आहे. आणि हे सगळं उभं करण्यामध्ये एकच हेतू आहे की आमच्या शेतकऱ्यांना याच्यातून मदत मिळावी, याच्यातून मार्गदर्शन मिळावं आणि ही आज खरी गरज आहे शेतकऱ्यांच्या साठी एक पुढाकार घेण्याची. यांच्या माध्यमातून त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी परत एकदा खूप खूप धन्यवादही देते. त्याचबरोबर इथे अधिकारी देखील, आज मी या भागात प्रवास करते, अधिकारी देखील उपस्थित आहेत. आज या भागाचा प्रवास इवन बाकीच्या तालुक्यांमधलाही प्रवास झाला आणि सर्व
नुकसान जे झालेलं आहे गारपिटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्याचेही पंचनामे करण्याचं काम चालू आहे. चांदवडमध्ये देखील ते काम मी स्वतः काही भेटी दिल्या. त्याचबरोबर काही ठिकाणं जनावरं पण दगावली आहेत, काही जखमी झाली आहेत, त्यांचे पण पंचनामा बनवण्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या बाबतीत प्रशासनाने एक चांगला वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून प्रशासनाला सरकारकडे पाठवावा, जेणेकरून आपल्याला ती तात्काळ मदत, कारण मंत्रिमंडळाचा काल निर्णय झालेला आहे. मी त्या निर्णयाचं स्वागत करते की मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, DCM माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांनी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आश्वासनही दिलं आहे. परंतु पंचनामे तात्काळ करावेत आणि ती वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावेत असं त्यांनी आदेशही दिले. त्यानुसार आपल्याही तालुक्यात, आपल्याही जिल्ह्यात ही पंचनामे करून घेऊन पाठवावेत, यासाठी यंत्रणांनाही सूचना देण्यात आल्या. ताई, एक मिनिट, आपण केंद्र शासनाच्या नक्की जेव्हा वेळोवेळी अशा पद्धतीचं संकट येतं शेतकऱ्यांसमोर, निसर्गाचं अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, तर या माध्यमातून राज्य सरकारचा एक रिपोर्ट तयार होतो आणि त्या माध्यमातून केंद्राकडे ती मागणी होते. याच्या आधी देखील NDRFच्या माध्यमातून किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने वेळोवेळी मदतच केलेली आहे आणि यावेळेस देखील ती मागणी नक्की करून त्यासाठीच हे पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तसेच अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं, त्या संदर्भात शासनानं समाधानकारक मदत दिली पाहिजे. त्या संदर्भात डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. नाही भरवावा हा आमच्या पुढे प्रश्न होता. आदरणीय राहुल दादांशी मी चर्चा केली की दादा आपण कसं राहील की शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिलं पाहिजे. शेतकरी दुष्काळानं असेल, गारपीटनं असेल, मोठ्या संकटानं असेल, अतिशय अडचणीत आलेला आहे. परंतु जरी अडचणीत आलेला आहे तर शेती हा आपला व्यवसाय आहे. शेतीशिवाय आपल्याकडे दुसरं काहीही नाही. जे काही असेल ते सगळं शेतीमध्ये आहे. त्यामुळं शेतीमध्ये नवनवीन जे प्रयोग होत आहे ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान जे शेतीमध्ये विकसित झालं आहे ते तुम्हाला आम्हाला माहीत झालं पाहिजे. शेती करत असताना आपण पारंपरिक पद्धतीने कांदा, मका, सोयाबीन एवढी 4-10 पिकं घेतो. ज्याच्याकडे चांगलं पाणी तो द्राक्षबाग घेतो. इतरांना तेही पिकं नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्यावर संकट आलं तर पूर्ण पीक त्या ठिकाणी जातं आणि आपल्या हातात काही राहत नाही. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.